बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। सध्या नवी दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत ग्रामीण विकास योजनेच्या गरजा आणि अनुदान या विषयावर नुकतीच संसदेत चर्चा झाली। त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करून काही मागण्यांकडे संसदेचं लक्ष वेधलं। या वर्षीच्या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठी 1.99 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे। विकसित भारत 2047 साठी हे महत्त्वाचं पाऊल आहे। दरम्यान ग्रामीण विकासासाठी करण्यात आलेल्या योजनांचं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांचे आभार व्यक्त केले। तसंच काही महत्त्वपूर्ण सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी मांडल्या। भारताची सुमारे 65% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, त्यामुळे ग्रामीण विकास म्हणजे देशाच्या संतुलित आणि सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे। 2026-27 साठी ग्रामीण विकास मंत्रालयाला 1,99,723 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। हा निधी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 40% अधिक आहे। यापैकी सुमारे 1.94 लाख कोटी रुपये ग्रामीण विकास विभागासाठी तर सुमारे 2600 कोटी रुपये भूमी संसाधन विभागासाठी ठेवण्यात आले आहेत। ग्रामीण रोजगाराच्या क्षेत्रात सरकारनं विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी अधिनियम 2025 लागू केला असून ग्रामीण कुटुंबांना मिळणारी रोजगार हमी 100 दिवसांवरून 125 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे। या योजनेसाठी 2026 मध्ये 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या माध्यमातून जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाशी सामना करण्यासाठी टिकाऊ संपत्ती निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। गरिबांना पक्की घरं देण्यासाठी सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आतापर्यंत 3,90,00,000 घरांना मंजुरी दिली असून त्यापैकी 2,97,00,000 घरं पूर्ण झाली आहेत। तर 2025-26 ते 2028-29 दरम्यान आणखी 2 कोटी घरं बांधण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। या योजनेसाठी 2026 मध्ये 54,917 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 2,93,00,000 घरं महिलांच्या नावावर किंवा संयुक्त नावानं मंजूर करण्यात आली आहेत। त्याबद्दल खासदार महाडिक यांनी सरकारचं अभिनंदन केलं। देशभरातील 10 कोटींपेक्षा जास्त महिला 92 लाख स्वयंसहायता गटांशी जोडल्या गेल्या आहेत। 2026 साठी या योजनेसाठी 19,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। लखपती दीदी अभियानातून ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आतापर्यंत 8,49,000 किलोमीटर रस्त्यांना मंजुरी दिली असून त्यापैकी 7,91,000 किलोमीटर रस्ते पूर्ण झालेत। 2026 साठी या योजनेसाठी 19,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। तसंच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 4 अंतर्गत 25,000 नवीन वसाहतींना जोडण्यासाठी 62,500 किलोमीटर रस्ते बांधले जाणार आहेत। त्याबद्दलही खासदार महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना देखील मांडल्या। महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि ऊसतोड मजुरांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना रोजगार हमी योजनेशी जोडण्याची मागणी करण्यात आली। सर्व ऊसतोड मजुरांना बीबीजी रामजी योजनेतून ऊस तोडणीचं काम दिलं तर त्यांना 125 दिवस रोजगाराची निश्चित हमी मिळेल आणि सरकारच्या बीबीजी रामजी योजनेतून मजुरीचे पैसे दिले तर साखर कारखान्यांवरील एक मोठा आर्थिक बोजा कमी होईल। त्यातून साखर कारखान्यांचं सशक्तीकरण होईल आणि पर्यायानं शेतकऱ्यांनाच लाभ होईल। या मुद्द्याकडे खासदार महाडिक यांनी संसदेचं लक्ष वेधलं। तसंच जलजीवन मिशन अंतर्गत देशभरातील खराब झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी युवकांना रोजगार देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। तसंच पूरस्थितीवर उपाय म्हणून रोजगार योजनेतून नदीपात्र स्वच्छता आणि गाळ काढण्याची कामं दिल्यास पाणी साठवण वाढेल आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली। ग्रामीण विकासासाठी केलेल्या तरतुदी आणि योजनांमुळे गावांचा विकास वेगानं होऊन विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला।